नमस्कार मित्रांनो, मी श्याम कावले. संवाद शेतकऱ्यांचा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आलेला आहो मी वरोधा या गावी युवा शेतकरी पुत्र अंकुश कुरवाडे यांच्या शेतामध्ये. तर त्यांचं शेत आहे 3 एकर आणि 3 एकरामध्ये ते एकाच टाईमला वेगवेगळे असे उत्पादन घेतात. तर त्यांच्या शेतामध्ये सध्या पपई आहे, ऊस आहे, सोयाबीन आहे, संत्रासुद्धा आहे. तर जाणून घेऊया हे एवढ्या मोठे जे उत्पादन घेतात तर त्यांचं रहस्य काय आहे, तर किती मेहनत लागते, काय करावं लागतं, तर त्यांच्याकडूनच. तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये संवाद शेतकऱ्यांचा. तर तुम्ही एक युवा शेतकरी आहात. हो. त्या संदर्भात आम्हाला तुमच्याशी थोड्या गप्पा करायच्या होत्या. तर युवा शेतकरी या नात्यानं तुम्ही कधीपासून शेती या क्षेत्रात उतरलेले आहात? बरेच दिवस झाले शेती करतो मी. तरी लहानपणीपासून शेती करतो. हां हां. आता आपला तिथे 1.5 एकराचा प्लॉट आहे पपईचा. 3 एकर शेती आहे ती. अच्छा. एकरभरात आपलं सोयाबीनचं पीक आहे आणि 1.5 एकर आपला प्लॉट पपईचा प्लॉट आहे. आणि तिकडे एकरभर ऊस लावलेला आहे. ऊस लावलेला. ही पपई कुठली आहे? ही पपई तायवान आहे. तायवान. हा, हे झाडं आहेत आपले 800 तायवानचे. अच्छा. आणि इकडे 600 झाडं याचे आहेत, ग्रीनबेरी आहे. हां. आणि हे उत्पादन किती महिन्यामध्ये येते? हे जमशेम नाही म्हणतात तरी पण घेते 7 ते 8 महिने. 7 ते 8 महिने. म्हणजे हे जे पपया तोडणार होते हे तुम्ही कशासाठी तोडणार होते? हे जे पपई आहेत आता जे दिल्ली कटिंग आहे तर ते अंधा पट्टा घेते. तर हे पट्टा जे आहे हे फुल पट्टा आहे. अच्छा. तर हे त्याच्या ह्याच्यातनी जसं आता गाडीतून गाडीत होती जर जायची म्हणलं दिल्लीला तर कमीत कमी त्याला 5 ते 6 दिवस 4 ते 5 दिवस लागतात दिल्ली कटिंगची गाडी जायला तिथे. अच्छा. तर हे जे माल आहे हे फुल पट्टा आहे. तर हे जे फुल पट्टा आहे त्यातनी जर पिकला खाली तर कदाचित ते पिकला तर त्याच्यावर वेट जर पडलं तर ते दबून जाते आणि खराब होते. तर त्याचं नुकसान होते त्यातनी. तर हे पट्टा ते नेत नाहीत. मग हे पट्टा आपल्याला स्वतः तोडा लागते. आता हे तोडून आम्ही आता बांधतो. आपलं ती शिवकृपा हॉटेल आहे. अच्छा. तर तीच याची विक्री करून टाकतो. चालते. तर आपण आणखी माहिती घेऊया थोडं. तर तुमचा तिकडे ऊस पण लावलेला आहे? ऊस आहे ना तिकडे. तर आपण थोडं मित्रांनो, हे अंकुश भाऊ यांचं वावर आहे आणि या 3 एकराच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता पपई आहे, सोयाबीन आहे, संत्रा आहे, ऊससुद्धा आहे. तर हे कसं उत्पादन घेतात तर त्यांची माहिती आपण यांच्याकडून घेत आहोत. तर आता आपण ऊसाकडे जाऊया. तर आम्हाला ऊसाबद्दल थोडी माहिती सांगा, संत्र्याबद्दल सांगा. हो. चला. ऊस भारी आहे राव तुमचा. हो, मस्त आहे. आपलं पहिलंच वर्ष आहे. हो का? हे कधी लावला, किती महिने झाले तरी? हे आपण लावला 3ऱ्या महिन्यात मी 16 तारखेची 17 तारखेची. हां. अच्छा. बस थांबा. तर मित्रांनो, आता सध्या आपण आलेलो आहोत अंकुश भाऊ कुरवाडे यांच्या वावरामध्ये. तर जस्ट आपण पपईबद्दल त्यांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तर आता आपण त्यांच्याकडून घेऊया थोडं ऊसाबद्दल माहिती. तुम्ही बघू शकता आमच्या मागे ऊस लागलेला आहे आणि ऊस हा खूप अति गोड ऊस हा असा दिसत आहे आम्हाला. ते आम्ही नंतर व्हिडिओ झाल्यानंतर खाऊच. तर अंकुश कुरवाडे भाऊ, तुम्ही आम्हाला माहिती सांगा की हा ऊस कसा लावतात आणि कशा पद्धतीने याची लागवड केली जाते? ऊसाची लागवड जी आहे आता हे बेणं आणावं लागतं. अच्छा. ते बेणं आम्ही अकोल्यातून आणलेलं आहे. अकोल्यापासून भाशी टाकली येते आपली, त्यातून बेणं आणलेलं आहे. अच्छा. आणि लावायच्या वेळेस सुरुवातीला सऱ्या पाळावं लागतं. दांड पाळावं लागते आणि त्याच्यामध्ये पाणी चालू असताना त्याच्यातनी बेणं हे लावगण करावं लागते. जर लावगण झाली त्याच्यावर नंतर ते पायानं दाबल्या जातो. हा ऊस तुम्ही म्हणजे कोण्या उद्देशाने लावलेला आहे? हे ऊस आता आपली याची आहे रसवंती. आपलं ते हॉटेल आहे शिवकृपा म्हणून. अच्छा. तिथं शेताच्या पुढचं जे तुम्ही समोर पाहिलं असेल. हो. तर ती आपलं हॉटेल आहे. तर आपल्याला जसं आता तिथे रसवंती टाकायची. तर रसवंतीच्या हिशोबानं जसं एकरभर वावर ऊसासाठी ऊस लावलेला आहे. अच्छा. म्हणजे बाहेरून आणायचं काम नाही? बाहेरून आणायचं काम नाही. तुमच्याकडे संत्र्याचा मळा सुद्धा आहे? हो आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा शेती कशी करावं, काय करावं, कमी जागेत कमी एकरामध्ये शेती जास्तीत जास्त कशी करावं आणि उत्पन्न कसं घ्यावं त्याच्याबद्दल माहिती होईल. तर शेती तुमचा संत्र्याचा मळा ते तिकडे वाटते. तर हा टोटल संत्र्याचा मळा किती एकरामध्ये आहे? हे एकरभराचं आहे. की हे याच्यापासून पूर्ण वार्षिक उत्पन्न तुम्ही किती कमवता? वार्षिक उत्पन्न तर आपली आता समजा तिकडे ऊस आहे एकरभराचं. हो. तर ऊस जमशेम नाही म्हणलं तर लाख रुपयाचा धरून. हो. 1 ते 1.5 लाख रुपये. आणि आपलं सोयाबीन आहे तिकडे एकरभराचं एका बॅगीचं. अच्छा. तर ते जमशेम 10 पोत्याचं किंवा 8 पोत्याचं. तर ते धरा समजा कमीत कमी आता आज रोजी भाव नाहीत सोयाबीनला. 45-44 भाव आहेत. हो. तर त्या हिशोबानं जरी म्हणलं तर 8 पोते सोयाबीन होऊ राहिलं आपलं. हो. ते 40 ते 45 हजाराचं.
तर 40 ते 45 आणि ते 1.5 लाख. आणि आपली पपई आहे तिकडे, ते पपईचा प्लॉट तुम्ही पाहिला 1 एकराचा. बरोबर आहे. ते प्लॉट आहे. नंतर समजा आपण आता हे बगीचा इकडेला आहे 7 लाख 8 लाख. तर 8 आणि 3 4 म्हणजे वार्षिक उत्पन्न 11 लाख रुपये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यांचं शिक्षण सुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये वार्षिक उत्पन्न हे 10 ते 12 लाख रुपये कमवत आहेत. आणि 3 एकरात, तर कमी जागेमध्ये 3 एकरामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं, तर यासाठी नक्कीच तुम्ही अंकुश कुरवाडे यांना वनोदा येथे नक्कीच भेट द्या आणि त्यांच्याकडून शिका की उत्पन्न संत्रा, ऊस आणि पपई, सोयाबीन हे सर्व मिक्स उत्पादन कसं घ्यायचं. धन्यवाद अंकुश भाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तर मित्रांनो, आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.